निवडणुकीला उभ्या राहिलेल्या कुठल्याही उमेदवाराला काय हवं असतं तर विजय. इफ दे वॉन्ट इट एनी हाव. आता विजय हवा असला तरी तो काही सोप्पा नसतोय. फिल्डिंग आधीपासून लावावी लागते. कुणी सोशल मीडियावर हिट होतं, कुणी आंदोलन करतं, कुणी आक्रमक होतं, कुणी घरातलीच माणसं मैदानात उतरवून सेफ गेम खेळतं, तर कुणी कार्यकर्त्यांना सांगतं रसद पुरवायला थांबू नका, कारण प्रत्येकाला जिंकायचं असते. काही जण जिंकतात, काही जणांचा मोहे होतोय. यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काही उमेदवारांचा असाच मोहे झाला. त्यांनी ताकद लावली, यंत्रणा उभारली, पण झाला तो पराभव. हमारी हार के चर्चे हे असा डायलॉग त्यांना मारता येईल, पण जे हमखास जिंकतील अशी चर्चा होती त्यांचा पराभव कसा झाला. निर्मला नवले, सक्षणा सलगर, मंगेश साबळे हे सोशल मीडियावरचे चेहरे आणि सुरेश वरपुडकर, तानाजी सावंत असे मातब्बर नेते यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना का करावा लागला, नेमकं कुठं आणि काय हुकलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं नाव आहे निर्मला नवले. कारेगावच्या सरपंच आणि सोशल मीडियावर प्रचंड फेमस असलेल्या निर्मला नवले शिरूर पंचायत समितीच्या कारेगाव कानूर मेसाईगण इथून निवडणूक लढवत होत्या. प्रचारादरम्यान त्यांनी दिलेल्या मुलाखती, उमेदवारी अर्जात केलेला संपत्तीचा उल्लेख या गोष्टींची प्रचंड चर्चा झाली. सोशल मीडियावर त्यांचे नवे जुने व्हिडिओज सुद्धा व्हायरल झाले. निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर म्हणजेच घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत होत्या. त्यांचा सामना भाजपच्या मनीषा पाचंगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अक्षय नाणेकर यांच्याशी झाला. पुणे जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत असल्या तरी काही मोजक्या जागांवर दोन्ही पक्षांमध्ये लढत झाली. निर्मला नवले यांना याच लढतीचा फटका बसला, कारण राष्ट्रवादीची मतं विभागली गेली, तर भाजपचे मतदार पूर्ण ताकदीने पाचंगे यांच्या मागे उभे राहिले आणि तिहेरी लढतीत 300 मतांनी पराभव स्वीकारावा लागलेल्या निर्मला नवले यांचा मोहे झाला. सोशल मीडियावर ढीक फॉलोअर्स असले तरी ते मतदानात दिसले नाहीत. दुसरं नाव आहे सक्षणा सलगर यांचं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्ष असलेल्या सक्षणा सलगर यांची ओळख त्यांच्या आक्रमकतेमुळे. प्रवक्त्या असलेल्या सक्षणा यांनी सरकारच्या धोरणांवर, नेत्यांवर टीका करताना कधीही मागे पुढे पाहिलं नाही. यावेळी त्यांनी धाराशिव जिल्हा परिषदेच्या 13 गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि धाराशिव जिल्हा परिषद जिंकायच्या दृष्टीने ताकद सुद्धा लावली. त्यांचा सामना झाला भाजपच्या अर्चना पाटील यांच्याशी. अर्चना पाटील या भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी. त्यात धाराशिवमध्ये इतर गटांमध्ये आघाडी झाली असली तरी 13 गटात आघाडी झाली नाही. ओमराजे निंबाळकर यांनी आपला उमेदवार इथे उतरवला होता. त्याचाच फटका सक्षणा सलगर यांना बसला. अर्चना पाटील यांना पहिल्या क्रमांकाची 7597 मतं मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कीर्तिमाला खटावकर यांना 5237 मतं मिळाली, तर सक्षणा सलगर यांना तिसऱ्या क्रमांकाची 1253 मतं मिळाली आहेत. सलगर यांनी ओमराजे निंबाळकरांनी आपल्या भाऊजाईला निवडून आणण्यासाठी आपल्याला पाडलं, ठरवून गेम केला असा आरोप केला, पण तरी त्यांचा निसट्टा नाही तर जोरदार पराभव झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. तिसरं नाव आहे मंगेश साबळे. वेगवेगळ्या स्टाईलमधली आंदोलनं करून मंगेश साबळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले. त्यांनी खासदारकीची निवडणूक सुद्धा लढवली होती, पण आता जिल्हा परिषदेला त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या वडोद बाजार सर्कलमधून निवडणूक लढवली. त्यांनी उमेदवारीसाठी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. अब्दुल सत्तार यांनी साबळेंना ताकद दिली होती. साबळे निवडून येतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला होता, पण साबळे यांचा सामना झाला भाजपच्या गोपाल वाघ यांच्याशी. आता या दोन्ही उमेदवारांचा कॉमन फॅक्टर होता लोकप्रियता. दोघांनीही आपल्या ताकदीचा वापर केला, विकासाचा मुद्दा चर्चेत आणला, पण या सगळ्यात गोपाल वाघ उजवे ठरले आणि त्यांनी 1150 मतांच्या फरकाने विजय मिळवला. सोशल मीडियावर असलेली प्रचंड हवा, आंदोलनांमुळे होणाऱ्या चर्चा या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आणि निकालाच्या दिवशी सकाळी झळकलेले पोस्टर, विजयासाठी अभिनंदन करणारे बॅनर साबळेंच्या समर्थकांना गुंडाळावे लागले. चौथं नाव आहे सुरेश वरपुडकर यांचं. भाजपचे माजी आमदार आणि माजी मंत्री असलेले वरपुडकर यांना सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत आले, कारण ठरला घराणेशाहीचा मुद्दा. वरपुडकर यांनी आपल्या घरातल्या 5 सदस्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यांचा मुलगा, सून आणि पुतण्याला भाजपचं तिकीट मिळवून दिलं, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांची मुलगी आणि काँग्रेसकडून आणखी एक पुतण्या रिंगणात उतरला. भाजपकडून दैठणा गटातून सून प्रेरणा वरपुडकर, झरी गटामधून शिवसेना ठाकरे गटातून कन्या सोनल देशमुख, भाजपकडून सिंगणापूर गटामधून मुलगा शमशेर वरपुडकर, तर लोहगाव गटामधून वरपुडकरांचे 2 पुतणे, भाजपकडून बोनी वरपुडकर आणि काँग्रेसकडून अजित वरपुडकर एकमेकांच्याच विरोधात होते. पण निकाल काय लागला, तर काँग्रेसच्या तिकिटावर उभे असलेले अजित वरपुडकर विजयी झाले. बाकीच्या 4ही उमेदवारांना
पराभव स्वीकारावा लागला. वरपुडकर यांची घराणेशाही परभणीकरांनी नाकारली आणि त्यांना मोठा धक्का बसला. सेफ साईड म्हणून घरातल्या सदस्यांना त्यांनी उतरवलं असलं तरी त्यांचा हा प्लॅन सपशेल गणला आणि वरपुडकर कुटुंबाचा मोठा पराभव झाला. 5वं नाव आहे तानाजी सावंत यांचं. माजी मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांच्या मुलाचा महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर धाराशिवमध्ये आपला गट निवडून आणायचं त्यांचं टार्गेट होतं. त्यांच्यासमोर भाजप आणि ठाकरे गटाचं दुहेरी आव्हान होतंच, पण त्यांना त्यापेक्षा मोठं आव्हान दिलं ते त्यांचा पुतण्या धनंजय सावंत यांनी. धनंजय सावंत यांनी बंडखोरी करत जवळा गटातून अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांना भाजपने पाठिंबा दिला आणि तानाजी सावंतांना शह बसला. पण प्रचारात तानाजी सावंत यांनी जोरदार ताकद लावली. त्यांनी धनंजय सावंत यांचा उल्लेख गुराखी सुपरवायझर असा केला. बापाला हलक्यात घ्यायचं नाही असा इशारा सुद्धा जाहीर सभेमधून दिला. या अपमानाला उत्तर देताना धनंजय सावंतांनी तुम्ही तुमची पातळी सोडली आहे, आता माझं तांडव पहा असं आव्हान दिलं होतं. त्यामुळे ही लढत हाय व्होल्टेज मानली गेली. निकालात धनंजय सावंत यांनी 2100 मतांनी बाजी मारली आणि तानाजी सावंतांच्या उमेदवाराला आसमान दाखवलं. तानाजी सावंत यांच्या प्रतिष्ठेला साहजिकच तडे गेले. त्यातही ज्या डोंजा गटात तानाजी सावंतांचं मतदान आहे तिथेही शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळेच तानाजी सावंतांचं नाव मोये मोयेच्या लिस्टमध्ये ॲड झालं. थोडक्यात काय तर सोशल मीडियावर कितीही क्रेज असली तरी फॉलोअर्स आणि मतं यांच्यातला फरक मोठा असतोय. आणि घरच्यांना जरा जास्तीत जपायला गेलं तरी लोकांना आवडत नाही आणि घरच्यांना गुरखी म्हणलं तरी लोकांना आवडत नाही. हेच निकालातून दिसून आलं. तुमचा विजय असो किंवा पराभव, इफ मतदार वॉन्ट इट तर दे विल डू इट एनी हाऊ. बाकी मोये मोये झालेली आणखी कुठली नावं तुम्हाला आठवतात कमेंट करून सांगा. आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.